हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंटची सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर त्यासाठी चॅप्टर 3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा आज आपण टॉपिक 8 रजिस्ट्रेशन अँड ई इनवॉइसिंग, ठीक आहे, याचे एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी ती आहे स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, फायनान्स अँड अकाउंटसाठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण रजिस्ट्रेशन अँड ई इनवॉइसिंगचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, पर्सन रिक्वायर्ड टू रजिस्टर अंडर जीएसटी. जीएसटी अंतर्गत नोंदणी आवश्यक असलेली व्यक्ती. तर बघा, ऑप्शन आहे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, second non-resident taxable person, person paying tax under reverse charge, and fourth all of the above. Answer is all of the above, because section 24, that is casual taxable non-resident reverse charge player, must register regardless of turnover. Next, second, GST registration is mandatory for person if जीएसटी नोंदणी कोणासाठी अनिवार्य आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऍग्रीगेट टर्नओव्हर एक्सीड 40 लाख, ठीक है, 20 lakh for special category state. Second, aggregate turnover exceed 20 lakh in any state. Third, only for exporter. And fourth, voluntary registration only. तर करेक्ट आंसर आहे फर्स्ट, ऍग्रीगेट टर्नओव्हर एक्सीड 40 लाख और 20 लाख फॉर स्पेशल कॅटेगरी स्टेट. ठीक आहे, एकूण उलाढाल 40 लाख, विशेष राज्यासाठी 20 लाख पेक्षा जास्त असल्यास, बिकॉज as per section 22, GST registration threshold 40 lakh for normal state and 20 lakh for special category state. Next, third, GST registration for casual taxable person is valid for. Casual taxable person साठी नोंदणी किती कालावधीसाठी वैध आहे. तर बघा, ऑप्शन आहे 30 days, 90 days, 1 year, लाइफ टाइम. तर करेक्ट आंसर आहे इथे सेकंड, 90 days इज एक्सटेंडेबल बाय 90 मोर डेज. ठीक आहे, बिकॉज casual taxable person registration is valid for 90 days, extendable by another 90 days as per section 24. Next, fourth, voluntary registration under GST allows. ऐच्छिक नोंदणीमुळे काय करता येते. बघा, ऑप्शन आहे क्लेमिंग आयटीसी, फिलिंग रिटर्न व्हॉलेंटरीली, बिझनेस रिकॉग्नायझेशन अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. आयटीसी दावा, रिटर्न स्वच्छने भरता येतो आणि व्यवसायाची कायदेशीर ओळख, बिकॉज व्हॉलेंटरी रजिस्ट्रेशन अलाउज आयटीसी क्लेम, रिटर्न फिलिंग अँड ऑफिशियल रिकॉग्निशन. नेक्स्ट, फिफ्थ, थ्री होल्ड फॉर कंपल्सरी इनवॉइसिंग B2B ॲज ऑफ 2026. अनिवार्य इनवॉइसिंग साठी मर्यादा B2B ची. तर बघा, ऑप्शन आहे 10 करोड, 20 करोड, 50 करोड, 100 करोड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 20 करोड. ठीक आहे, ई इनवॉइसिंग मॅन्डेटरी फॉर बिझनेस विथ टर्नओव्हर ग्रेटर दॅन 20 करोड इन प्रिसिडिंग फायनान्शियल इयर फॉर B2B इनवॉइसेस. नेक्स्ट, 6, ई इनवॉइस इज जनरेटेड इन विच फॉर्मॅट. ई इनवॉइस कोणत्या फॉर्मॅटमध्ये तयार होते. तर बघा, ऑप्शन आहे पीडीएफ ओनली, सेकंड जेसन थ्रू इनवॉइस रजिस्ट्रेशन पोर्टल, थर्ड एक्सेल ओनली, अँड फोर्थ एक्सएमएल ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, जेसन थ्रू इनवॉइस रजिस्ट्रेशन पोर्टल. ठीक आहे, IRP मार्फत जेसन फॉर्मॅट, बिकॉज ई इनवॉइस इज जनरेटेड इलेक्ट्रॉनिकली इन जेसन फॉर्मॅट via IRP which return sign invoice plus QR code. Next, seventh, who issue invoice reference number means IRN for invoice. ई इनवॉइस साठी IRN कोण जारी करतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सप्लायर, जीएसटी पोर्टल, इनवॉइस रजिस्ट्रेशन पोर्टल अँड टॅक्स ऑफिसर. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, इनवॉइस रजिस्ट्रेशन पोर्टल, बिकॉज IRN इज जनरेटेड बाय IRP विथ डिजिटल सिग्नेचर अँड QR कोड. Next, 8, e-invoicing is mandatory for which type of supply. ई-इनवॉइस कोणत्या प्रकारच्या पुरवठ्यासाठी अनिवार्य आहे. बघा, ऑप्शन आहे B2B, B2C, एक्सपोर्ट ओनली अँड इम्पोर्ट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, B2B, बिकॉज मॅन्डेटरी फॉर B2B सप्लाईज एक्सेडिंग टर्नओव्हर थ्रीहोल्ड, B2B सप्लाईज आर एक्झेप्ट. तसंच बघा, अकाउंटिंग अँड फायनान्शियल याची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 9, अ रजिस्टर्ड टॅक्स पेयर मस्ट अपडेट जीएसटी रजिस्ट्रेशन इफ.
नोंदणीकृत करदाते कधी नोंदणी अपडेट करावी? तर बघा ऑप्शन आहे चेंज इन पॅन, सेकंड चेंज इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस, थर्ड चेंज इन प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस अँड ऑल ऑफ द. आन्सर येईल all of them because section 25 any significant change that is PAN, business constitution or principal place require updating GST registration. Okay. Next 10th e-invoice once generated. e-invoice तयार झाल्यानंतर तर बघा ऑप्शन आहे can be edited freely, second cannot be modified, cancellation allowed under rule, third must be manual sign and fourth is optional for B2B. The correct answer is second cannot be modified, cancellation allowed under rule. सुधारणीय नाही आणि नियमानुसार रद्द करणे शक्य because e-invoice is immutable. It can only be cancelled under the rule within 24 hours. Next 11 e-invoice IRN is valid for. e-invoice IRN किती कालावधीसाठी वैध आहे? तर बघा ऑप्शन आहे मल्टिपल इन्व्हॉइसेस, सिंगल इन्व्हॉइस ओनली, 1 month and financial year. The correct answer is second single invoice only, फक्त एका इन्व्हॉइस साठी because each invoice get a unique IRN and one IRN per invoice. Next 12th who is responsible for generating e-invoice? e-invoice तयार करण्यासाठी जबाबदार कोण? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सप्लायर ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, सेकंड रिसिपेंट, थर्ड जीएसटी ऑफिसर अँड फोर्थ ऑडिटर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिस, वस्तू और सेवा पुरवठादार बिकॉज सप्लायर जनरेट ई इनवॉइस बाय IRP अँड शेअर विथ रिसिपेंट विथ GST सिस्टम. नेक्स्ट 13 बेनिफिट्स ऑफ ई इनवॉइसिंग इन्क्लूड. ई इनवॉइसचे फायदे तर बघा ऑप्शन आहे ऑटो पॉप्युलेशन ऑफ GSTR1, देन सेकंड रिड्यूस डेटा एंट्री एरर, फास्टर रिकन्सिलेशन अँड ऑल. तर करेक्ट आन्सर येईल वरील. GSTR मध्ये ऑटो पॉप्युलेट, डेटा एंट्री मध्ये कमी चुका आणि जलद रिकन्सिलेशन बिकॉज ई इनवॉइसिंग इन्श्योर डेटा कन्सिस्टन्सी, ऑटोमॅटिक GSTR1 फिलिंग अँड फास्टर रिकन्सिलेशन. ओके. नेक्स्ट 14 if a registered taxpayer failed to register under GST. जर नोंदणीकृत करदाता GST अंतर्गत नोंदणी करणे टाळतो तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिझनेस कंटिन्यूज नॉर्मली, सेकंड पेनॉल्टी अप्लाइज अंडर सेक्शन 122 और 129, थर्ड ITC claim enhance and no effect. The correct answer is second penalty applies under section 122 और 129. धारा 122 और 129 अंतर्गत दंड लागतो बिकॉज नॉन रजिस्ट्रेशन अट्रॅक्ट पेनॉल्टी अँड इंटरेस्ट अंडर GST ऍक्ट. ओके. नेक्स्ट 15 की डिस्टिंक्शन बिटवीन रजिस्ट्रेशन अँड ई इनवॉइसिंग. नोंदणी आणि ई इनवॉइस मधील मुख्य फरक तर बघा ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन, देन कंपायलन्स प्लस लीगल एंटिटी, ई इनवॉइस रिपोर्टिंग अँड ऑटो पॉप्युलेशन. सेकंड रजिस्ट्रेशन इज ऑप्शनल अँड इनवॉइस मॅन्डेटरी फॉर ऑल. Second, both same and invoice return turnover. The correct answer is first. Registration means compliance plus legal identity and e-invoice means reporting and auto population because registration gives legal GST identity while e-invoice ensures standardized electronic reporting and auto population of return. Okay. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंटिंग फॉर्म्युला बेस्ड PDF, फायनान्स अकाउंट्स ऑल इन वन, मॉक टेस्ट अँड मॅथ्स सगळ्याच PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.